आज आपण बनवणार आहोत चिवईची भाजी। आमच्याकडे तिला बारीक घोय असेही म्हणतात। तुमच्याकडे काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा। पावसाळ्याची रानभाजी आहे आणि मी त्यासाठी कढई तापत ठेवली होती। जिरं टाकलंय, आधी तेल घातलं होतं, मग जिरं टाकलंय। त्यात कट करून घेतलेलं लसूण टाकायचं आहे। लसूण परतून घेत थोडा, त्यात कट करून घेतलेला कांदा टाकणार आहे। कांदा परतून घ्यायचा आहे चांगला, आपल्याला चांगला सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे। पण ह्या भाज्या शक्यतोवर जास्तीत जास्त आपल्याला पावसाळ्यातच खायला मिळतात, म्हणून आवर्जून खाव्यात, चांगल्या असतात शरीरासाठी। आणि मी थोडा कांद्यामध्ये थोडं मीठ टाकलं होतं, परतून घ्यावा चांगला म्हणून। त्यात लाल तिखट घालणार आहे, आवडीनुसार तिखट किती पाहिजे तुम्हाला। लाल तिखट, धनेपूड, जिरेपूड आणि हळद घातली। साधे सिंपल मसाल्यांची भाजी असते आणि मी धुवून घेतलेली चिवईची भाजी टाकली आहे। भाजी चांगली परतून घेणार आहे मी। चांगली भाजी परतल्यावर त्याच्यावर आपल्याला 2 मिनटं झाकण ठेवून द्यायचं आहे। मस्त अशी वाफ काढून घेऊया आपण। सध्या ह्या भाज्या खूप कमी बघायला मिळतात, पण पावसाळ्यामध्ये मला कुठेही दिसली म्हणजे मी नक्की घेते, म्हणजे घेते। थोडी जरी घ्यायचं असली तरी मी घेऊनच घेते। आणि बघू शकताय भाजी मस्त परतली आहे आपली। त्यात आपल्याला बेसन घालायचं आहे। थोडं मी बेसन टाकलं आहे त्याच्यात। मस्त असं परतून घ्यायचं आहे, मस्त एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला सर्व भाजीला। सर्व भाजीमध्ये चांगलं परतून घेतलं का थोडं आपल्याला 5 मिनिटासाठी वाफ काढून घ्यायची आहे। मस्त अशी बघू शकताय भाजी तयार आहे। चला या चिवईची भाजी नक्की बनवून बघा आणि सबस्क्राईब नक्की करा।